कारण हे कलियुग आहे. इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. चाणक्य सांगतात, मी नाही, 1000 वर्षांनी चाणक्य सांगतात, ही अशा बुद्धिमत्तेची लोक आहेत. इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवतात. खरं खोटं अख्ख्या गावानं ठरवलं बिनविरोध सरपंच करायचा. फक्त एकच म्हणला, पडले ना वॉर्ड. अगदी आयुष्य तसं आहे. जग चालतं ते ऍडव्हर्टाइजमेंटवर. बर, कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलं दिवाळीला मोती साबण वापरायचं? कुणी लिहिलं सांगा? ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तुकारामांच्या गाथ्यामध्ये आहे, मग नाथ रामायणामध्ये आहे, मग तुलसी रामायणामध्ये आहे, मग शास्त्रांमध्ये, मग वेदांमध्ये, आपल्या कुठल्या धर्मग्रंथामध्ये आहे का? दिवाळी मोती साबणाशिवाय केली तर नरकात जाशील. सवय कुणी लावली? उठा उठा दिवाळी आली, मोतीची वेळ झाली. ऍडव्हर्टाइजमेंट. आज 90% लोक घरामध्ये मोती साबण आणतातच. आपण बी त्यातलेच आहे, आपण बी लय गुणाचे नाही. आपणही मोती साबण आणल्याशिवाय दिवाळी करत. आपल्या काही शास्त्रात आहे का ते? जर नाही मोती साबण लावलं, दुसरं कुठलं तरी लावलं, काही होणार आहे का? आपण काय वापरायचं हे कोणीतरी एसी मध्ये बसून ठरवत आहे. ऍडव्हर्टाइजमेंट, प्रचार होऊ दे ना आपला, आपल्या धर्माचा, आपल्या देवाचा, आपल्या संताचा करा ना. अरे जिल्हा बिदर आहे तुमचा, भाग्यवान माणूस आहे तुम्ही. पंढरपूर पहिलं बिदर जिल्ह्यात होतं, नंतर सोलापूर जिल्ह्यात आलंय. मूळचं घर त्याचं बिदर आहे, नंतर महाराष्ट्रात. कानडा राजा नाही कळला अंत पारयाचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू. पहिल्यांदा पंढरपूर कर्नाटकात होत, नंतर कुठे आलं ते फाळणी नंतर महाराष्ट्रामध्ये आलंय. भाग्यवान आहे, मूळचं घर आहे तुमचं. तशा अर्थानं माहेर आहे पंढरपूर अख्ख्या विश्वाचं, आणि पंढरीचं माहेर कर्नाटक आहे. ताकदवान माणसं आहे तुम्ही. कारण जेव्हा नव्हते चराचर, आयुष्यात एकच गाव खय, आदिलक्ष्मी पंढरी, आदिलक्ष्मी पंढरी, आदिलक्ष्मी पंढरी, आदिलक्ष्मी पंढरी. मग वैकुंठ मग वैकुंठ मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ मग वैकुंठ वैकुंठ नगरी. आदिलक्ष्मी पंढरी, आदिलक्ष्मी पंढरी, मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर. पण आम्हाला जाता येत नाही हो. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामजती तवरी दाखवा दिनाच सोयरा.
अधिक संत मनविता कृपा एवढा उपकार अधिकार तुमचा, तुम्ही पोचवू शकता आम्हाला, तुमच्याशिवाय आम्ही पोचणार मध्येच कुठेतरी थांबणार, कुणी जाणार विवेकाते लवी संतोषाची लाडलवी बैसीची थिंडवी दाही दिशा. कळत नाही असं नाही, सगळं कळतं आम्हाला, माझ्यापेक्षा जास्त मला कळतं. कळत कशी? सगळं कळत. माणसं म्हणतात त्यावर कळत नाही, कसं कळत नाही? सगळं कळतं. मार मार रात्री बायकोला मारत, सकाळी म्हणत नाही ती ग मारायची, तुला कळत नाही, एवढंच कळत नाही. आता काय करायचं माय? पिला ना की टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या तशा. त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती, गोड लागतात खा. खाईल का माय? खाईल का ग माय? बोलत जा ग, माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोलत जा. अगं माहेरात बसलाय, जगाच्या मालकाच्या दारात बसलाय. हसू वाटलं मोठ्यानं हा, रडू वाटलं मोठ्यानं रडा, अगं नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं सप्त्यात नाचत तर घरी गेल्या गेल्या माझ घरी गेल्या गेल्या म्हणजे लई संतीन शिरली होती. तू या अंगात तू ये घरी तुझी महाराजची लढी तू. पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्याचा बघा ना, काय कलियुग आहे. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे, आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे जमेल तसं. आणि जगाचा मालक पंढरीचा मालक सवळ्यातला विठ्ठल नामदेवांच्या कीर्तनात वाळवंटात येऊन नाचतो की रे, तो विचार करत नाही सवळ्यातला आहे मी असा प्रत्येकात कसा येऊ. उच्च नीच काही नाही भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनी. आणि माझा विठ्ठल तर एवढ्या मोठ्या मनाचा आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम बघ आपण जी देव होय गुरु. प्रत्येक देवाचं दर्शन आजही 100-150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या पंढरीच्या मालकाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवणे हे वैभव माझ्या पंढरपुराचं. काय मायर माझी. तुझं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सैतान, लेकरांची सेवा केली सत्वाई. कसं पांग भेटू कसा तुझ्या उपकारा जगी तोड
माहुली मूर्ती विठ्ठला विठ्ठला माय पापा विठू माहुली माहुली जगाची माहुली मूर्ती विठ्ठलाची. आज जुने भजन होते. फिरत्याचा काळ प्रगती देशी मातीला हाताळ विठ्ठला तुला आकाशी झेप खेळे पाखरा आकाशी झेप खेळे पाखरा जोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा काळुलीचा नेती बसला माय मावल्या म्हणा काळुलीचा नेती. त्यांचा आवाज हवा अशा हिशोबाने हळू वाज. पाळुलीचा नेती राहिलेल्या 2-4 अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर जरा लाजा है की नाही प्रेमाने. पाळुली चालती वा पाळुली चालती वा दुखी संसाराची वा उजळमच्या माय मावल्या वा दुखी संसाराची पाहुली चालती वाग पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा जवितो बासरी. क्या बात है. अरे बघ राधेत चाललं माझ्या गावाला जाऊ. म्हणा की तुम्हाला काय टोचतो वय देव म्हणा तुम्हाला टोचतो असा टचा टचा का देव म्हणतो तू न ग तू न ग तू न ग काही नक्की राधेत चाललं माझ्या ताई 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 उभा टाकलेले वाजवा उभा टाकलेले कधी पडते याला काय बरोबर नसतो वाजवा. हरी हरी राधेत चाललं माझ्या गावाला जाऊ. अरे बघ राधेत चाललं माझ्या गावाला जाऊ. अगं गोकुळ माझं गाव आख गोकुळ माझं गाव राधेत चाललं माझ्या गावाला जाऊ. राधेत चाललं माझ्या गावाला जाऊ. भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी त्यांनी मलाही दाखवाना त्यांनी मलाही दाखवाना